बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वरी प्रवचन मालिकेमध्ये आज आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाबाबत आणि ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील भाग 1 बाबत आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत। मायबापानो, श्रीमद भगवद्गीतेवर अनेक विद्वानांनी टीकाग्रंथ केले, भगवद्गीतेचा अनुवाद केला, पण संत ज्ञानेश्वरांनी केलेला टीकाग्रंथ ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ही अप्रतिमच। संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वाच्या कल्याणासाठी हा अमृताचा घणो सर्वांसाठी मोकळा केला, हा वागेतने आपल्या पुढ्यात ठेवला, सर्वांसाठी खुला केला। ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरीच, या ग्रंथाला दुसरी कोणतीही उपमा नाही। जसं अमृताची चव कशासारखी असं जर विचारलं तर आपल्याला म्हणावं लागेल अमृताची चव ही अमृतासारखीच आहे, अमृताला दुसरी उपमा नाही। या ग्रंथाचं श्रेष्ठत्व विशद करताना संत नामदेव असं म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी। आपण एक जरी ओवी अनुभवली तरी आपले जीवन कृतार्थ होते, एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे, एवढी सिद्धता या ग्रंथाची आहे। सर्व वेद आणि उपनिषद यांचं सार म्हणजे ही कथा आहे। सर्व शास्त्रांचं माहेर ही कथा आहे। या ग्रंथातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचं सामर्थ्य एवढा आघात आहे। यासाठीच ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव एक ओवी सांगतात, जैसे बिंब तरी बचिके एवढे, परी प्रकाशाशी त्रिलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी। सूर्यबिंब जरी बचके एवढा असलं तरी त्याचा प्रकाश त्रिखंडात मावून उरतो, तद्वतच यातील प्रत्येक शब्दाची व्याप्ती एवढी प्रचंड आहे, प्रत्येक शब्दात एवढं सामर्थ्य आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय असून जवळपास 9000 ओव्या आहेत। ग्रंथ परत्वे ओव्यांची संख्या थोडीफार कमी जास्त असल्याचं आपल्याला आढळून येईल। ज्ञानेश्वरीच्या या प्रवचन मालिकेमध्ये आज आपण पहिल्या अध्यायातील जो पहिला भाग आहे यावर त्रोटक स्वरूपातील काही निवडक ओव्याच्या आधारे चिंतन मांडणार आहोत। ज्ञानेश्वरीतील हा जो पहिला अध्याय आहे तो अर्जुन विषाद असा आपण त्याचा संबोधन करतो। या अध्यायामध्ये एकूण 275 ओव्या आहेत। या अध्यायाचं चिंतन करत असताना प्रामुख्याने आपल्याला या अध्यायाचे 3 भाग करता येतील। पहिल्या भागात संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचं महात्म्य विशद केलेलं आहे, श्रेष्ठत्व विशद केलेलं आहे। ह्या ग्रंथाची श्रवण आपण कशा पद्धतीने करावं हे पण ओवीबद्ध केलेलं आहे। तद्वतच एवढा अप्रतिम श्रेष्ठ ग्रंथ, ही कथा हे करण्याचं धाडस, साहस ज्ञानदेव कशाच्या आधारे करतात हेही त्याने ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी नमूद केलेलं आहे। म्हणजेच ज्ञानेश्वरीच्या या पहिल्या अध्यायातील पहिल्या भागामध्ये जवळपास 1 ते 84 ओव्यातून ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं श्रेष्ठत्व, ज्ञानेश्वरीचं महात्म्य, ही कथा
श्रोत्यांनी कशी श्रवण करावी आणि कशाच्या आधारे ज्ञानदेव ही कथा करण्याचं धाडस करतात हे या ठिकाणी ओव्यांतून नमूद केलेलं आहे. आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील या पहिल्या भागाचं आपण चिंतन मांडणार आहोत. या पहिल्या भागामध्ये संत ज्ञानेश्वर या ग्रंथाचं महात्म्य विशद करताना असं म्हणतात, आथा अवधारा कथा गहण जे सकल कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान वेक तरुचे. ही कथा म्हणजे कौतुकाचे उगमस्थान आहे. म्हणजे सर्व कौतुकाचा जन्म याच कथेतील आहे. आणि कथा म्हणजे वेक तरुचं अप्रतिम असं उद्यान आहे. अशी ही अत्यंत गहन अशी कथा आपण सर्वांनी श्रवण करावी असं ज्ञानदेव अत्यंत नम्रतेने आपल्याला सांगू येतात. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरसोस्ताब्दी परिपूर्ण हे सर्व रसांचं मूळ स्थान आहे. सर्व सुखाचा जन्म येथेच होतो. अर्थरूपी हा एक ठेवा आहे आणि नवरसाने पूर्ण असा अमृत सिंधू म्हणजे साक्षात ही कथा आहे. परी परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता व सौटा शेषांचे. माऊली म्हणतात, याच कथेतून मोक्ष प्रकट होतो. हा ग्रंथ म्हणजे सर्व विद्यांचं माहेर आहे, उगमस्थान आहे, जन्म आहे. यांच्याच आश्रयाने सर्व शास्त्रांचं अस्तित्व आहे. पहा किती श्रेष्ठत्व आहे या ग्रंथाचं. ना तरी सर्व धर्माचे माहेर सज्जनाचे जिवार लावण्य रत्न भांडार शारदेचे. माऊली सांगतात सर्व धर्माचं उगम येथूनच आहे. सर्व धर्माचं माहेर ही कथा आहे. हा ग्रंथ म्हणजे सर्व सज्जनाचा जिव्हाळा असून सरस्वतीच्या लावण्य रूपी रत्नाचा ठेवाचा आहे, भांडाराचा आहे असं माऊली या ओवीतून कथन करतात. एत चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुची साले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. या कथेतूनच चातुर्य शहाणे झाले. चातुर्याला शहाणपणा येथूनच प्राप्त झाला. तत्वज्ञाला गोडी येथूनच प्राप्त झाली आणि सुखाच्या सौभाग्याची वृद्धी देखील याच कथेतून झाले असं माऊली सांगतात. माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसता भले. माधुर्याला मधुरपणा, अशृंगाला सुरेखपणा आणि योग्य वस्तू श्रेष्ठत्व प्राप्त ही याच कथेतून झाले. योग्य वस्तू शोभू लागल्या ते याच कथेतून. पुढे माऊली आपल्या ओळीतून म्हणतात, जे अद्वितीय उत्तम पवित्रतेक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो. ही कथा अद्वितीय आहे, उत्तमादी उत्तम आहे, पवित्र आहे, उपमा रहित आहे आणि अति परिणामकारक, अति कल्याणकारक अशी कथा आहे. या कथेचं आपण अत्यंत भक्तिभावानं श्रवण करावं, ही कथा सेवन करावी अशी माऊली या ओळीतून विनंती करतात. तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभूवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. या गीताचं, या गीतारूपी तत्वज्ञानाचं सामर्थ्य श्रेष्ठत्व सांगत असताना माऊली ओवीतून असं म्हणतात, या गीतार्थाची थोरवी प्रत्यक्ष भगवान शंकराने गायली आहे. आणि थोरवी गात असताना प्रत्यक्ष लक्ष्मी मातेने अत्यंत विस्मयाने याबाबत प्रश्न केलेले. चमत्कारुणी प्रश्न करी प्रत्यक्ष भगवानी माता लक्ष्मीनी याबाबत प्रश्न शंकराला विचारले आहेत. तेव्हा भगवान शंकराने काय उत्तर दिलं आहे, ते तहरू म्हणे नेनजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीचे गीता तत्व. भगवान शंकर म्हणतात, माते देवी तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही
त्याप्रमाणे या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होतो असल्याने त्याचाही अंतपार लागत नाही. आणि एवढी अशी गहन कथा, एवढं सामर्थ्य प्रचंड, यावर भाष्य करण्याचं, कथन करण्याचं धाडस ज्ञानदेव करतात. याबाबत माऊली आपल्या ओळीतून म्हणतात, जैसे हे आघाद जेथ वेडावती वेद तेथाल्पमी मतिमंद काय होय. ही कथा एवढी आघाद आहे, ज्यापुढे वेदाची ही मती गुंग झाली, वेद स्तब्ध झाले. प्रत्यक्ष भगवंतापासून ज्या निर्मिती अशा वेदांनाही मौन धारण करावं लागलं, तर मी तर अत्यंत अल्पबुद्धी आहे. मी काय कथा कथन करणार, मी काय याची महती गाणार, यापुढे माझी काय कथा आहे. मग ही कथा करण्याचं धाडस कशाच्या जीवावर माऊली करतात? यांच्या पाठीशी कोण आहे, कोण यांचा प्रकाशदाता आहे, हे सांगण्यासाठी माऊली पुढच्या ओळीतून असं म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, परी झाला अवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळ असे. मायबापानो, एरवी मी खरोखरच मूर्ख असून अविचाराची गोष्ट करत आहे, पण तथापि तुम्हा संत मायबापाचा कृपादीप लकलकीत आहे आणि तो सारा प्रकाश माझ्या पुढ्यात आहे. म्हणून हे माझं भाग्य समजतो, मी हे साहस करतो. लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परिसची आहे, की मृत ही जीवित होय अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं होणं किंवा मेलेला माणूस उठणं, लोखंडाचं सोनं होणं हे परिसाचं सामर्थ्य आहे, आणि मेलेल्या माणसाला उठणं हे अमृताचं सामर्थ्य आहे. तिथं त्या लोखंडाचा आणि मडाला काहीही किंमत उरत नाही. तद्वतच माझं हे जे काही आहे ते माझ्या गुरुचं श्रेष्ठत्व आहे, ते सर्वेश्वराचं श्रेष्ठत्व आहे, माझ्या गुरुचा कृपा आशीर्वाद आहे, असं माऊली या ओळीतून प्रकट करतात. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी कुकया अति भारती, एत वास्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. ज्याला सरस्वती प्रसन्न झाली तर मुक्यालाही वाचा फुटेल, यात नवल नाही. हे केवळ त्या वास्तूचं सामर्थ्य आहे, असं माऊली यातून आपल्या समोर ठेवतात. जया ते कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तलो आहे ग्रंथी. ज्याची माय प्रत्यक्ष कामधेनू आहे, तिच्या पुत्राला अप्राप्त काय असणार आहे? तिच्यापाशी ज्याची मागणी केली ती सर्व क्षणात त्याच्या पुढ्यामध्ये निर्माण होतं. अशी ती कामधेनू आणि तिच्या पुत्राला अशक्य काही नाही. म्हणून माझ्या सद्गुरूच्या जीवावर, माझे सद्गुरूंचा वरदहस्त माझ्या डोक्यावर आहे, त्यांचा कृपाशीर्वाद मला प्राप्त आहे. म्हणून मी या ग्रंथावर भाष्य करण्यासाठी, हे कथाकथन करण्यासाठी धजावतो आहे. अशा प्रकारे माऊली या ओळीतून म्हणतात. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणी घ्यावे ते तुमते विनवित असे. त्यामुळे मायबापानो, श्रोत्यानो, जे काही कमी असेल, न्यूनते पुरते, कमी जे आहे, न्यूनता जे आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या. अधिकते सरते, अधिकचं असेल ते काढून टाका. करुणी घ्यावे ते तुमते विनवित असे, तुम्ही ते गोड करून घ्यावं, अशा प्रकारची विनंती माऊली या ओव्यातून करतात. आता देजो अवधान, तुम्ही बोलिला मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. महाराज, आता तुम्ही माझ्याकडं अवधान द्या. तुम्ही मला आदेशित केलात, तुम्ही मला सक्ती केलात तर मी बोलेन. ज्याप्रमाणे एखादी कळसूत्री लाकडांची भावली दोऱ्याच्या आधाराने नाचते, त्याप्रमाणे तुमच्या इशाऱ्याने, तुमच्या प्रकाशाने मी या ठिकाणी कथन करणार आहे. ही एवढी गहन कथा आपण श्रोत्याने कशा प्रकारे श्रवण करावी, आपल्या मनाची अवस्था कशी असावी, याबाबत संत ज्ञानेश्वरांनी ओवीतून आपल्या समोर चिंतन ठेवलेलं आहे. जैसे शारदेची या चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे, ते वेचिता मने मवाळे चकुरत लगे. ज्याप्रमाणे
शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोळे कोळे अमृत कण चकोर पक्षाची पिले हळवार मनाने प्राशन करतात. तद्वतच तयापरी श्रोता अनुभवावी हे कथा हळवार चित्ता आणुनिया. त्याप्रमाणे श्रोते मायबापाणी आपल्या चित्तात अत्यंत हळवारपणा धारण करून ही कथा श्रवण करावी, तरच याचा लाभ आपल्याला मिळतो. अन्यथा आपल्या मनात जर हळवारपणा नसेल तर ही एक फक्त वाचा सरवडे किंवा बडबड ठरेल असं ज्ञानदेव म्हणतात. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय.